नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे, तर त्याची ॲन्सर की आपण संभाव्य उत्तरं पाहणार आहोत. तर मी प्रवीण चौगले आज या सेशनमध्ये इतिहासाचे प्रश्न डिस्कस करणार आहे, त्याची संभाव्य उत्तरं डिस्कस करणार आहे. काही दिवसानंतर आयोग आपल्या उत्तर तालिकेसहित येईलच, पण ही उत्तरं आपण आपल्या माहितीसाठी किंवा तुमचा स्कोअर काढण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतील. पण जी योग्य उत्तरं आहेत तर ती आपण काय करावीत, आयोगाच्या ॲन्सर कीनुसारच काढून पाहावीत. ओके, तर आपण पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न आहे मॉडर्न इंडियावरचा. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. आता याच्यामध्ये सिंपल 4 त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. क्रिप्स प्रस्ताव, अलीगड योजना, त्यानंतर कर्झन योजना, लथीफ योजना. तर सिंपल आहे मित्रांनो की 1942 साल आहे. 1942 मधली महत्त्वाची घटना काय होती तर क्रिप्स मिशन होतं. तर त्या क्रिप्स मिशनवरती त्यावेळी चर्चा सुरू होती आणि त्यामुळं याचं जे योग्य उत्तर आहे तर हे काय असणार आहे, क्रिप्स मिशन हे असणार आहे. कर्झनचा इथं काही एक संबंध नाही आहे. त्याच्यानंतर अलीगड योजना, लथीफ योजना आणि 1942चा काही एक इथं संबंध येत नाही. तर इथं संबंध कशाचा येतो तर तो क्रिप्सचा संबंध येतो, कारण नुकतीच काय झालेली होती की क्रिप्स योजना आलेली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तोही मॉडर्न इंडियावरचाच आहे. दुसरा प्रश्न मवाळांवरचा आहे, मवाळांवरती विचारलेला आहे आणि खास करून जे ॲक्ट्स आहेत, जे ब्रिटिश पार्लमेंटनी भारतासाठी ॲक्ट केलेले होते, पारित केलेले होते, तर त्याच्यावरून हा प्रश्न विचारलेला आहे. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळविण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारे कोणत्या सुधारणा केल्या. आता आपल्याला माहिती आहे की 1909चा जो इंडियन कौन्सिल ॲक्ट आहे तर त्याला मोर्ले मिंटो ॲक्ट असं म्हटले जातं आणि त्या ॲक्टमध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदींना मोर्ले मिंटो सुधारणा असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे इथं काय येणार आहे तर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. तर पहिला ऑप्शन इथं काय येणार आहे की करेक्ट येणार आहे. ओके, त्यामुळे इथं बाकीच्या ऑप्शन्सकडे आपल्याला जाण्याची सुद्धा गरज नाही आहे. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा असेल तर तो 1919चा कायदा आहे आणि तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुधारकांवरती विचारलेला आहे. रिफॉर्मर्स हॅव टू फेस अपोजिशन फ्रॉम आवर नियर अँड डिअर वन्स, पेरेंट्स, वाईव्स, डॉटर्स अँड कंट्रीमेन विथ whom we have to travel through life. This was said by the social reformer वामनराव माधवराव कल्हटकर, who hailed from. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे विदर्भ. तर हा प्रश्न पूर्णपणे फॅक्च्युअल होता. याच्यामध्ये तुम्हाला ते ठिकाण माहीतच असायला पाहिजे. तर याचं संभाव्य उत्तर जे आहे तर ते काय आहे, विदर्भ आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे तो मध्ययुगीन काळामधला आणि तो कशावरती विचारलेला आहे तर मुघल काळातील जी न्यायव्यवस्था आहे तर त्या न्यायव्यवस्थेवरती त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. मॅच द करेक्ट पेअर्स ऑफ पनिशमेंट अँड फॉर्म्स ऑफ पनिशमेंट इन द मुघल ज्युडिशियल सिस्टम. मुघल ज्युडिशियल सिस्टमवरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षेचे प्रकार आणि शिक्षेचं स्वरूप कसं होतं तर त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. इथं वेगवेगळ्या शिक्षा दिलेल्या आहेत, हद्द, ताजीर, किस्साज अँड ताशीर. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तो शिक्षेचं जे स्वरूप आहे तर त्या शिक्षेच्या स्वरूपाविषयी आपल्याला काय करायचं आहे की जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हद्द नावाची जी शिक्षा होती तर तिचं स्वरूप काय आहे, मृत्यूदंड आणि हातपाय तोडणे. ताजीर नावाची जी शिक्षा होती तर त्या शिक्षेचं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप आहे ताकीद, समज किंवा हद्द पार करणे. म्हणजे ही ताजीर नावाची जी शिक्षा होती त्या शिक्षेचा उद्देश काय होता की जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देणे.
किस्साज नावाचं जी शिक्षा होती तर त्याच्यामध्ये काय केलं जायचं की प्रामुख्यानं जशाच तशी म्हणजे टिट फॉर टॅट. समजा एखाद्याने एखाद्याचा डोळा फोडला असेल तर त्याचा डोळा फोडायचा, एखाद्याने एखाद्याचा हात तोडला असेल तर त्याचा हात तोडायचा. तर हे किस्साज या शिक्षेचं स्वरूप होतं. आणि तशहीर ही जी शिक्षा होती तर ती काय आहे, मानहानी किंवा धिंड काढणे म्हणजे निर्भत्सना करणे, त्या व्यक्तीची निर्भत्सना करणे. ओके, तर असं त्या शिक्षेचं स्वरूप होतं. तर ही मुघल न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि तिचं स्वरूप याच्यावरती हा प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्यानंतर 5 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी थोडंसं आपल्याला ट्रिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया अँड इंडियन्स, इंडिया फॉर इंडियन्स, इंडियन्स फॉर इंडिया. ओके, असं काय केलेलं आहे की त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, त्यांना की कन्फ्यूज करायचं आहे. सगळीकडेच इंडिया इंडियन्स असं असल्यामुळं आपल्याला एखाद्याच उत्तर जरी माहीत असलं तरी आपण परीक्षेच्या वेळेस कन्फ्यूज होऊ शकतो. तर इथं काही कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे. अगदी हा इथं 2 नंबरचा ऑप्शन आहे इंडिया फॉर इंडियन्स. अगदी आपण 4ही ऑप्शन वाचले तर त्यातल्या त्यात वाचायला बरा वाटणारा, ऐकायला बरा वाटणारा 2 नंबरचाच ऑप्शन आहे. भले हे कुठल्या केसमध्ये जर तुम्हाला उत्तर माहीत नसेल तर, पण याचं उत्तर जे आहे ते आहे इंडिया फॉर इंडियन्स. ओके, त्यानंतर 6 नंबरचा जो प्रश्न आहे, 6 नंबरचा प्रश्न, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंहजी जडेजा. ओके, तर हे त्याचं काय आहे की योग्य उत्तर आहे. तर यांनी ऑपरेशन पोलोमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली होती. त्यानंतर 7वा प्रश्न आहे पुन्हा मुघल काळातील आहे किंवा मध्ययुगीन काळातील प्रश्न आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिलेली होती? तर खान हे खानान ही जी पदवी आहे तर ती मुघल साम्राज्यासाठी महान सेवा करणाऱ्या व्यक्तीला दिली जात होती. तर ही जी पदवी होती तर पहिल्यांदा ती बैराम खान जो अकबराचा रिजेंट होता किंवा अकबराचा ज्यानं सांभाळ केलेला होता त्या बैराम खानाला दिलेली होती. आणि त्यानंतर त्याचा मुलगा अब्दुल रहीम याला काय केलेली होती की ही खान ए खानान नावाची पदवी दिलेली होती. खान ए खानान अब्दुल रहीम. ओके, तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 3. त्यानंतर 8वा जो प्रश्न आहे 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कुणी केले? आता हे सगळे जे ऑप्शन्स आहेत या ऑप्शन्समधल्या व्यक्ती ह्या समकालीन आहेत, एकमेकांचे समकालीन आहेत. ते आता याच्यामध्ये जे ग वा जोशी ज्यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जायचं, तर या सार्वजनिक काकांनी काय केलेलं होतं की या दिल्ली दरबारामध्ये ते खादीचे कपडे घालून गेलेले होते. म्हणजे थोडक्यात त्यांना काय करायचं होतं की स्वदेशीचा पुरस्कर्ते होते ते, त्यामुळे ते खादीचे कपडे घालून त्यांनी तो दरबार काय केलेला होता की त्या दरबारामध्ये ते उपस्थित होते. आणि बऱ्यापैकी त्यांनी काय केलेलं, ही वॉज अ ॲडमायरर ऑफ द ग्रेट दिल्ली दरबार. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ग वा जोशी, गणेश वासुदेव जोशी किंवा ज्यांना सार्वजनिक काका असं म्हटलेलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो एक गोष्ट आपल्याला दिसून येते ते म्हणजे बहुतांश प्रश्न हे मध्ययुगीन काळावरती विचारले गेलेले आहेत. अगेन अनेक प्रश्न आहे की जो मध्ययुगीन काळावरती विचारलेला आहे. हू सेटअप द सेपरेट डिपार्टमेंट कॉल्ड दिवान ई आमिर ई कोही? ओके, आता आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळ असो किंवा मध्ययुगीन काळ असो वेगवेगळ्या शासकांनी त्यांच्या प्रशासनामध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट स्थापन केलेली होती. आणि त्यातले त्यात आता हा प्रश्न आहे मध्ययुगीन काळातला. तर मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा अल्लाउद्दीन खिलजी असेल, बलबन असेल, मोहम्मद बिन तुगलक असेल किंवा फिरोजशाह तुगलक असेल, या सर्व सुलतानांनी त्यांच्या प्रशासनामध्ये वेगवेगळी पदं किंवा वेगवेगळे विभाग स्थापन केलेले होते. आणि आपल्याला माहिती आहे की जो मोहम्मद बिन तुगलक होता, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे मोहम्मद बिन तुगलक. त्यानं काय केलेलं होतं की शेती क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी दिवान ई कोही नावाचं एक स्वतंत्र ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट त्यानं काय केलेलं होतं की सुरू केलेलं होतं. आणि या डिपार्टमेंटतर्फे काय केलं जायचं की शेतकऱ्यांना तक्कावी
लोन्स किंवा कर्ज दिली जात होती. तर याचं करेक्ट आन्सर आहे मोहम्मद बिन तुगलक. आता याच्यामध्ये सिंपल आपण लॉजिक लावू शकतो. इथं लॉजिक काय आहे, अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीचा काळ जो होता तो सल्तनतचा टेरिटोरियल एक्सपान्शन, प्रादेशिक विस्ताराचा काळ होता. बलबनचा काळ काय होता की तो कन्सॉलिडेशनचा काळ होता. तर त्या कन्सॉलिडेशनच्या काळामध्ये किंवा टेरिटोरियल एक्सपान्शनच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीच्या सुधारणा करणं शक्य नव्हतं त्यांना. त्यामुळे इथं सुधारणा ज्या होऊ शकतात तर त्या फक्त आणि फक्त मोहम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये होऊ शकतात. फिरोजशाह तुगलकनी पण केलेल्या आहेत सुधारणा. त्यांना सुद्धा सिंचनाच्या सोयीसाठी कॅनल्स वगैरे काढलेले होते. तर खरं उत्तर ह्या 2 किंवा 4 मध्ये येऊ शकतं, पण जे करेक्ट आन्सर आहे मोहम्मद बिन तुगलक, तर तो त्याच्या सुधारणांकरता काय होता की प्रसिद्ध होता. त्याच्यानंतर 10 नंबरचा जो प्रश्न आहे तर तो आहे समाज सुधारकांवरचा प्रश्न. तो प्रश्न काय आहे, जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिले. ओके, महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पायगोंडा पाटील, तुकाराम तात्या पडवळ. आता महात्मा ज्योतिबा फुले यांची सर्व पुस्तकं आपल्याला माहिती आहेत, त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले हा ऑप्शन इथं येऊ शकणार नाही आहे. विठ्ठल रामजी शिंदे असू शकतं एखाद्या वेळेस उत्तर. त्याच्यानंतर भाऊराव पायगोंडा पाटील, कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य जे आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. तर त्यामुळं जातीभेद विवेकसार हे जे पुस्तक आहे हे तुकाराम तात्या पडवळ यांनी काय केलेलं आहे ते लिहिलेलं होतं. ओके, तर त्यामुळे करेक्ट आन्सर आहे 2, तुकाराम तात्या पडवळ. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे परत पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. ओके, स्वातंत्र्योत्तर भारतावरती सुद्धा त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न आहे, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला. हे आपल्याला माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये पंचशील तत्व आणलं गेलं आणि भारत आणि चीन मधले संबंध सुधारण्याकरिता किंवा त्यांच्या संबंधांमध्ये ह्या पंचशील तत्वांची मोठी भूमिका आहे. तर ही जी तत्व ज्यावेळी स्वीकारली तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये याचं उत्तर आहे पंडित नेहरू व चाऊ एन लाय. ओके, आता पंडित नेहरू व डॉक्टर सन यत सेन हे कधी 1925 सालीच वारलेले आहेत. ओके, त्यानंतर इंदिरा गांधी, माओ त्से-तुंग काही संबंधच नाही, कारण पंचशील हे 1950च्या दशकामध्ये आणलेलं होतं. इंदिरा गांधी त्यावेळी पंतप्रधान नव्हत्या, त्यामुळे हे सुद्धा आपण रॉंग करू शकतो. त्याच्यानंतर सन यांचा मृत्यू मी तुम्हाला सांगितलं की तो 25 साली झालेला आहे, त्यामुळे तिथं संबंध नाही आहे. त्याच्यानंतर पंडित नेहरू व माओ त्से-तुंग. आता माओ त्से-तुंग हा तिकडचा कोण आहे तर तो प्रेसिडेंट आहे, तर त्यामुळं इथं पंतप्रधान विचारले, त्यामुळे नेहरू आणि चाऊ एन लाय. तर हे काय झालं, करेक्ट आन्सर झालं. तर ते करेक्ट आन्सर आपलं काय आहे, हे करेक्ट आन्सर आहे. म्हणण्यापेक्षा इथं 4 ओनली ए हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे, थोडासा शंकास्पद आहे, त्यामुळे इथं जे मी उत्तर सांगेन तुम्हाला तर ते संभाव्य उत्तर असेल, हे आपण जाणून घ्यायचं आहे. इथं जी सगळी उत्तरं डिस्कस केलेली आहेत तर ती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कधी कधी काय होऊ शकतं की आयोगाची उत्तर तालिका आणि आपल्या उत्तर तालिकेमध्ये कधी कधी काय असू शकतात की बदल असू शकतात, चेंजेस असू शकतात. तर इथं विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलं, याच्यामध्ये 4 ऑप्शन जे आहेत, व्यंकटेश रंगो कट्टी, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री पंडित, गोपाळ गणेश आगरकर. आता बऱ्यापैकी हे सगळे काय आहेत की समाज सुधारक आहेत. बाळशास्त्री जांभेकर हे ज्यांना आद्यपत्रकार म्हटलं जातं, तर त्यामुळं विधवांशी संबंधित काय आहे प्रश्न आहे, किंवा हे जे पुस्तक आहे तर त्या विधवा प्रथा जी होती किंवा विधवेंची जी स्थिती होती तर त्या विधवेंच्या स्थितीवरती लिहिलेलं काय आहे की ते पुस्तक आहे. आता विधवांसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा काम केलेलं आहे, त्यामुळे असं मानलं जाते की व्यंकटेश रंगो कट्टी हे काय होते की महात्मा फुले यांचे सहकारी होते आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये काही बदलही होऊ शकतो. जर समजा उत्तर बदललंच तर काय केलं जाईल की तुम्हाला ते अपडेट केलं जाईल. त्यानंतर 13वा जो प्रश्न आहे तो आहे अगेन प्राचीन काळातला प्रश्न आहे. तो प्राचीन किंवा ज्याला आपण जो प्रारंभीचा मध्ययुगीन काळ म्हणतो तर त्या प्रारंभीच्या मध्ययुगीन काळाशी संबंधित हा प्रश्न आहे. एका बाजूला काय केलेली आहेत की शासकांची नावं आहेत आणि दुसऱ्या बाजूला काय आहे की त्यांच्या
घराण्यांची नावं आहेत किंवा राजवटींची नावं आहेत. तर इथं आपल्याला जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. आता याच्यामध्ये सिंपल आहे. अपराजित हा पल्लव राजा होता, आदित्य हा चोल राजा होता, विजयालय हा चोल राजघराण्याचा संस्थापक आहे आणि भोज हा गुर्जर प्रतिहार घराण्याचा काय होता की राजा होता. हा जो आदित्य पहिला आहे, या आदित्य पहिला या चोल राजाने अपराजित या पल्लव राजाचा पराभव केलेला होता. आदित्य पहिला हा विजयालय चोल या राजाचा कोण आहे, तो मुलगा आहे. त्याच्यानंतर भोज याला काय म्हटलं जातं, ह्याचं अजून एक नाव आहे मिहीर भोज असं सुद्धा त्याला म्हटलं जातं आणि तो गुर्जर प्रतिहार या घराण्याचा काय आहे की राजा आहे. तर एका बाजूला राजांची नावं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या घराण्यांची नावं दिलेली आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं की आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते 2 आहे, ब क ड. म्हणजे अपराजित पल्लव आदित्य पहिला चोल राजा आहे, विजयालय हा चोल घराण्याचा संस्थापक आहे आणि भोज जो आहे तर तो कोण आहे, गुर्जर प्रतिहार. ओके. त्यानंतर 14वा जो प्रश्न आहे तर तो पुन्हा मध्ययुगीन काळावरचा. म्हणजे यावेळी जे प्राचीन आणि मध्ययुगीन पैकी मध्ययुगीन कालखंडावरती खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा प्रश्न आहे विजयनगर साम्राज्यावरती त्यांनी विचारलेला आहे. तर याच्यामध्ये खालीलपैकी कृष्णदेवराय हे जे विजयनगर साम्राज्यातले महत्त्वाचे शासक होते तर त्यांच्यावरचा हा प्रश्न आहे. यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती, हा प्रश्न काय केलेला आहे की विचारलेला आहे. पहिलं विधान काय आहे, विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्तमाल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. आता अमुक्तमाल्यदा हा त्यांनी लिहिलेला आहे कारण कृष्णदेवराय हे काय फक्त शासक नव्हते, ही वॉज स्कॉलर अल्सो. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली किंवा त्यांनी तेलुगू कन्नड साहित्याला त्यांनी राजाश्रय दिलेला होता. त्यांच्या दरबारामध्ये त्यांनी अनेक स्कॉलर्सना काय केलेलं होतं की आश्रय दिलेला होता. त्यांना अष्टदिग्गज काय केलं जायचं म्हटलं जायचं. दुसरं आहे आंध्रभोज अभिनवभोज असं या राजास संबोधले जात असे. आंध्रभोज आणि अभिनवभोज का, कारण त्यांचं सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान सुद्धा खूप मोठं होतं. तिसरं पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये होता. आता मी जे तुम्हाला सांगितलं की कृष्णदेवराय यांनी अष्टदिग्गज म्हणून 8 कवी किंवा लेखकांना त्यांनी काय केलेलं होतं की आपल्या दरबारामध्ये आश्रय दिलेला होता किंवा राजाश्रय दिलेला होता. त्यांना अष्टदिग्गज म्हटलं जायचं. तर हा पेदन्ना नावाचा जो कवी आहे तर तो कोण आहे, त्या अष्टदिग्गजांपैकी एक आहे. ओके. आणि चौथा जे स्टेटमेंट आहे, कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. आता इथं त्यांनी चुकवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विजयनगरमध्ये वेगवेगळी घराणी होती, संगम, तुलू, अरविदू, तर अशी वेगवेगळी घराणी होती. तर कृष्णदेवराय हे संगम घराण्याचे नव्हते, तर हे काय होते, तुलू घराणं जे आहे तर त्या तुलू घराण्याचे काय होते की शासक होते. फक्त इथं आयोगानं हा ऑप्शन इथं काय केलेला आहे की चुकीचा दिलेला आहे. तर त्याच्यामुळं अ ब क असणारा ऑप्शन नंबर 3 हे काय आहे तर आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15वा. या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. आता हा प्रश्न थोडासा संशयास्पद आहे. कदाचित हा प्रश्न, कदाचित म्हणण्यापेक्षा हा प्रश्न रद्दच होण्याची शक्यता आहे. कारण ही जी अट होती, ही जी कंडिशन होती की टू बिकम अ मेंबर ऑफ organization, a person had to eat bread prepared by Christians and drink water at the hands of Muslims. ही जी अट होती, ही अट परमहंस सभा या संघटनेशी संबंधित होती. परमहंस सभा ही संघटना 1828 साली मुंबईत स्थापन केली गेलेली होती. अँड दे वॉन्टेड टू डिमॉलिश ऑल कास्ट डिस्टिंक्शन्स. ओके, म्हणजे समाजामध्ये भेदभाव दूर करावा, समता प्रस्थापित करावे, यासाठी ती काय केलेली होती की संस्था स्थापन केली गेलेली होती आणि त्याच्यामध्ये ती अट होती. तर या चारीपैकी त्यातला एकही ऑप्शन नाही आहे, त्यामुळं हा प्रश्न रद्द होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, इथं आपण इतिहासाचे 15 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. ओके, तर उर्वरित प्रश्न घेऊन आपले बाकीचे शिक्षक पण येतील. ओके, तर थँक्यू सो मच.